हाय फ्रेंड्स, स्वागत आहे सर्वांचे होमस्टाईल कुकिंग या आमच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत बाजरीची भाकरी कशी बनवायची। तर यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बाजरीची भाकरी बनवण्यासाठी या ठिकाणी आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। तर ही जी बाजरीची भाकरी आहे ती आज मी किचन कट्ट्यावरच बनवणार आहे। तर बऱ्याच जणांना वाटत असेल की किचन कट्ट्यावर कसं काय, पण किचन कट्ट्यावर जर भाकरी बनवली तर अगदी पातळ बनून तयार होते। तर यासाठी आज आपण भाकरी जी आहे ती कट्ट्यावरच बनवणार आहे। तर यासाठी आपण या ठिकाणी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद या ठिकाणी मी टाकलेली आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। यानंतर आपण याच्यामध्ये गरम पाणी थोडंसं टाकणार आहोत आणि हे जे गरम पाणी आहे या गरम पाण्यामध्ये सर्व पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। तर आपण गरम पाणी टाकलेलं आहे आणि पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि छानपैकी मस्त असं घट्ट पीठ आपण थोडं थोडं थंड पाणी घालून आता मळून घेणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय थोडं थोडं पाणी ॲड करून इथं मी पीठ मळून घेणार आहे। आता बाजरी ज्यावेळेला आपण दळून आणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये तुम्ही फक्त बाजरी दळून आणलात तरी चालेल किंवा त्याच्यामध्ये थोडंसं तांदूळ मिक्स करून जरी दळून आणलात तरी भाकरी छान होतात। तर या इथं बघू शकताय तुम्ही पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे। आता त्याच्यातून एक छोटासा गोळा आपण बाजूला घेऊया आणि भाकरी करायला सुरुवात करूया। तर जो काही पिठाचा गोळा आहे त्याला व्यवस्थित असं गोल करायचं आहे आपल्याला आणि थोडंसं सुकं पीठ जे आहे ते पसरवून मग आपल्याला भाकरी ती व्यवस्थित अशी थापून घ्यायची। खूप जोर लावून सुद्धा भाकरी थापायची नाही, थोडीशी हळूवार थापायची जेणेकरून ती चिटकणार नाही आणि शिस्तीत आपल्याला ती भाकरी हळूहळू मोठी मोठी करत जायची। आणि ज्या वेळेला पूर्णपणे व्यवस्थित भाकरी बनवून तयार होते त्यावेळेला आपल्याला थोडंसं वरून तीळ त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे आणि तीळ टाकल्यानंतर परत ती भाकरी हळूहळू थापायची आपल्याला जेणेकरून ते तीळ जे आहे ते त्या पिठामध्ये व्यवस्थित बसेल आणि भाकरी जी आहे ती व्यवस्थित अशी बनवून तयार होते। या ठिकाणी आता भाकरी जी आहे ती व्यवस्थित आपली छान अशी एकदम पातळ थापून झालेली आहे। तवा गरम करायला ठेवला आहे, तवा पण छान गरम झालेला आहे। आता भाकरी आपण तव्यावरती टाकून घेऊयात आणि वरून आपल्याला हळूवार हातानं व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकताय पाणी लावून घ्यायला लागले मी। पाणी छान सुकलं की मग आपल्याला भाकरी पलटायची आहे। पाणी व्यवस्थित सुकलं तरच पलटा, आधीच पलटलात तर भाकरी व्यवस्थित बनवून तयार होणार नाही। तर पाणी छान सुकलेलं आहे। तर आता आपण भाकरी काय करूया, पलटून घेऊयात आणि दोन्ही बाजूनं व्यवस्थितपणे आपल्याला भाकरी शेकून घ्यायची आहे। तर इथं बघू शकताय तुम्ही भाकरी किती छान बनवून मस्त तयार झालेली आहे। खायला खूप मस्त लागते आणि पौष्टिकही असते। बाजरीची भाकरी बाजरीची भाकरीमध्ये खूप जास्त ताकद असते असं म्हटलं जातं असते। तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा। इथं बघू शकताय तुम्ही छान अशी भाकरी आपली दोन्ही बाजूंनी भाजून झालेली आहे। सर्व भाकऱ्या इथं मी थापून घेतलेल्या आहेत बघू शकताय आणि खूप पातळ मस्त अशा बनवून तयार झालेल्या आहेत भाकऱ्या। तर नक्की ट्राय करून बघा। आता आपण या ठिकाणी बाजरीच्या भाकरीबरोबर भाजी बनवलेली आहे आणि कोरड्याची चटणीसुद्धा बनवलेली आहे। याची सेपरेट रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे, तर तुम्ही नक्की जाऊन त्या ठिकाणी त्या रेसिपीज बघू शकताय। तर इथं आपण प्लेटिंग करायला घेऊयात। इथं भात ठेवलेला आहे मी, जी काय मिक्स भाजी बनवलेली आहे ती आपण एका ठिकाणी इथं अशा पद्धतीनं ठेवून घेऊयात। भाजी बघू शकताय तुम्ही किती कलरफुल आणि मस्त बनलेली आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागते या भाकरीबरोबर। आणि त्याच पद्धतीने इथं कोरट्याची किंवा तुमच्या इथं या कोरट्याच्या चटणीला काय म्हटलं जातं हे नक्की मला कमेंट करून कळवा। तर इथं छान अशी कोरट्याची चटणीसुद्धा बनवून तयार आहे, तीसुद्धा थोडीशी आपण इथं ठेवूया आणि यानंतर आपण जी काही भाकरी बनवलेली आहे ती या ठिकाणी आपण ठेवूया। दहीसोबत ही चटणी खायला खूप छान लागते। दही, भाकरी आणि चटणी तुम्ही खाऊ शकताय। तर अशा पद्धतीनं आजचं हे जेवण आपलं इथं तयार आहे। तर नक्की ट्राय करून बघा, अगदी सिंपल पद्धतीने आणि लवकर बनवून तयार होतं। आवडलं तर शेअर करा। धन्यवाद।